हार्ट अटॅक टाळण्यासाठी फक्त औषध पुरेसं नसतं. दररोज सकाळी लावलेल्या काही चांगल्या सवयी हृदय निरोगी ठेवण्यास, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत करतं. मधुमेहाचा धोका कमी होतो. जर आधीपासूनच हृदयविकार किंवा मधुमेह यासारखे आजार असतील तर डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमित घ्या. जसं की पहिली सवय म्हणजे रोज एकाच वेळी उठा. शरीराचं जैविक घड्याळ नियमित राहतं, तणाव कमी होतो आणि हृदयावरचा ताणही कमी होतो. उठल्याबरोबर 1 ते 2 ग्लास पाणी प्या. रात्री शरीरात पाण्याची कमतरता झालेली असते. पुरेसं पाणी पिल्यामुळे शरीरातील द्रव पातळी संतुलित राहते. अचानक उठू नका. बिछाण्यातून हळूहळू उठा. अचानक जर उठलात तर चक्कर येऊ शकते. रक्तदाबात बदल होऊ शकतो. 20 ते 30 मिनिटे चालण्याची सवय लावा. वेगाने चाला. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदय मजबूत राहतं. हलकं स्ट्रेचिंग आणि व्यायाम करा. मान, पाठ, खांदे यामुळे चांगले राहतात. खोल श्वास घ्या. 5 ते 10 मिनिटे प्राणायाम करा. यामुळे ताण कमी होतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात 10 ते 15 मिनिटे बसा. यामुळे व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होतं. त्याचप्रमाणे पौष्टिक नाश्ता घ्या. नाश्त्यामध्ये ओट्स, पोहे, उपमा, मूग, डाळी, फळे, दूध किंवा दही यांचा समावेश करा. जास्त मीठ खाणं टाळा. मिठामुळे रक्तदाब वाढू शकतो. ताजी फळे खा. सफरचंद, पेरू, संत्री, पपई, डाळिंब यासारखी फळे खा. तणावाने दिवसाची सुरुवात करू नका. उठल्याबरोबर कामाचा किंवा मोबाईलवरील नकारात्मक बातम्यांचा ताण घेणं टाळा. रक्तदाब तपासा. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी करा. मधुमेह असल्यास साखर तपासा. सकाळची रक्तातील साखर नियंत्रणामध्ये ठेवणं हृदयासाठी खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या. BP, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची औषधे चुकवू नका. धूम्रपान टाळा. सिगारेट शरीरासाठी खूप हानिकारक आहे. पुरेशी झोप घ्या. 7 ते 8 तासाची झोप खूप उपयुक्त आहे. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. जादा वजनामुळे हृदयावरती ताण येतो. बदाम आणि अक्रोड मर्यादित प्रमाणामध्ये खा. हे आरोग्यदायी आहे. दुसरं म्हणजे नाश्ता टाळू नका. रिकाम्या पोटी जास्त वेळ राहिला तर लोकांमध्ये ऊर्जा कमी होते आणि जास्त खाण्याची शक्यता वाढते. दिवसाची शांत आणि सकारात्मक सुरुवात करा. कृतज्ञता व्यक्त करा. ध्यान करा. प्राणायाम करा. यामुळे मानसिक शांतता मिळते. सकाळी जर ही लक्षणं दिसत असतील तर नक्कीच डॉक्टरांकडे जा. जसं की छातीमध्ये दाब, जळजळ, तीव्र वेदना, डाव्या हातात, खांद्यात किंवा जबड्यात पाठीपर्यंत या वेदना जाणं, श्वास घ्यायला त्रास होणं, घाम येणं, मळमळ, उलटी, अचानकच खूप अशक्तपणा जाणवणं किंवा चक्कर येणं अशी लक्षणं दिसत असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काय करावं तर नियमित व्यायाम करा. संतुलित आहार घ्या. रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये ठेवा. धूम्रपान आणि तंबाखू पूर्णपणे टाळा. पुरेशी झोप घ्या. तणाव कमी करण्यासाठी नियमित ध्यान किंवा श्वसनाचा सराव करा. डॉक्टरांचा नियमित सल्ला घ्या आणि तपासण्याही नक्कीच करून घ्या. तरच आपण निरोगी राहू शकतो. अन्यथा आपल्या शरीरावरती गंभीर असे परिणामही होऊ शकतात. तेव्हा नक्कीच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घ्या आणि नक्कीच निरोगी राहण्याचा प्रयत्न करा.